नमस्कार. आज आपण इथे 8 ते 9 वर्षाच्या मुलगीसाठी टॉपचे कटिंग करणार आहोत. इथे मी अस्तर 1 मीटर घेतलेले आहे आणि जो टॉपचा कापड आहे तो 1.5 मीटर आहे. टॉप स्लीवलेस आहे. तर आता इथे मी अस्तरचे डबल फोल्ड करून घेतलेले आहे. मी इथे पाठीमागचा पुढचा भाग दोन्ही एकसोबत कटिंग करून घेणार आहे. तर पूर्ण उंची असते त्याच्यापेक्षा 2 इंच कमी घेऊन इथे अस्तरवर माप टाकून घ्यायचे. खालच्या साईडून काठ आहेत, तर मी इथे खालून मोडण्यासाठी 1 इंच जादा एक्स्ट्राचे घेतलेले नाही. आता इथे मी शोल्डरचे माप घेतलेले आहे. शोल्डर मी 6 इंच घेतलेले आहे आणि मुंड्याची उंची 6 इंच. शोल्डरच्या साईडून मुंड्याच्या साईडला अर्धा इंच डाऊन करून घेतलेले आहे आणि गळ्याची रुंदी मी 3 इंच घेतलेली आहे. इथे मी पाठीमागच्या गळ्याचे उंचीचे माप टाकून घेतलेले आहे. पाठीमागच्या गळ्याची उंची मी 3 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 3 इंच. इथून मुंड्यासाठी मी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेते. आता इथे मी छातीचे माप टाकून घेते. तर छाती 29 इंच आहे, त्याचा चौथा 7.25 इंच अधिक 1.5 इंच शिलाईसाठी. इथे मी कमरेचे माप टाकून घेतलेले आहे 10 इंच आणि सीट उंचीचे माप घेतलेले आहे 15 इंच. आता इथे मी कमरेची फिटिंगचे माप टाकून घेते. तर कमर 29 इंच आहे, त्याचं चौथा मी 7.25 इंच अधिक 1.5 इंच आणि सीट गेअर आहे 32, त्याचा चौथा 8 इंच अधिक 1 इंच घेतलेले आहे. आणि खालच्या घेरसाठी मी वरची जे सीटचा घेर असतो त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घेऊन घेरचे माप टाकून घेतलेले आहे खालच्या साईडून. इथून मी 1.5 इंच आतल्या साईडला घेऊन गोलाई देऊन घेते पुढच्या भागासाठी. इथे मी दोन्ही भागाचे एकदम एकसोबत कटिंग करून घेते. कमर घेर आणि छातीचा घेर, छाती लहान मुलींची बॉडी एकसारखीच असते त्याच्यामुळे सेमच आहे फिटिंगचे माप. फक्त सीटमध्ये 1-2 इंच एक्स्ट्रा जास्त फरक आहे, 1-2 इंचाचा. आता इथे मी दोन्ही भाग अलग करून घेतलेले आहेत. इथे मी पुढच्या भागासाठी गळ्याची उंचीचे माप टाकून घेते. तर मी पूर्ण उंची घेतलेली आहे, गळ्याची उंची 5 इंच. इथे मी पंचकोनाचा आकार देऊन घेते. इथून मी 1.5 इंच घेतलेले आहे. आता इथे मी पाठीमागच्या भागाचे गळ्याचे माप टाकून घेते. पाठीमागच्या भागच्या गळ्याची उंची मी 3.5 इंच घेतलेली होती. इथे अस्तरचे कटिंग करून झालेले आहे. आता इथे मी जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर ठेवून कटिंग करून घेते. तर अस्तर मी पूर्ण उंचीपेक्षा 2 इंच कमी करून कटिंग करून घेतलेले आहे. आता इथे आपल्याला कपड्यावरती पूर्ण उंचीचे पहिल्यांदा माप टाकून घ्यायचे. खालून 1 इंच मोडण्यासाठी घ्यायचे आहे. त्याच्यानंतर पूर्ण उंची अधिक अर्धा इंच जास्त घेऊन माप देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर आपले जे अस्तरचे कटिंग आहे ते ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे.
साईडहून अर्धा इंच जास्त कापड राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे. इथे मी दोन्ही भाग एक सोबत कटिंग करून घेतलेले आहे. हा पाठीमागचा भाग झाला. हा आहे पुढच्या साईडचा भाग. आता इथे मी स्टिचिंग कसे करायचे ते तुम्हाला दाखवते. इथे आपल्याला आता जे अस्तरचे आणि कपड्याची कटिंग झालेले आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे. त्याच्यानंतर साईडहून पिना लावून घ्यायच्या. त्याच्यामुळे व्यवस्थित शिलाई बसते आणि कुठे प्लेट पण येत नाहीत कपड्याला. पहिल्यांदा गळ्याला शिलाई देऊन घ्यायची. गळ्याच्या साईडहून शिलाई द्यायला चालू करायची, म्हणजे गळा इकडे तिकडे होत नाही आणि शिलाई व्यवस्थित बसते. इथे मी एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घेते. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही भाग शिलाई करून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्हाला दाखवते की गळ्याची कटिंग केलेले आहे ते कॅनव्हास पेपरवर ठेवून कसे कटिंग करायचे. गळा जो आपण तयार करून घेतलेला आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा कॅनव्हास पेपरवर आणि त्याच्यानंतर पेनाने ड्रॉ करून घ्यायचा आणि बाहेरच्या साईडहून 1 इंच कॅनव्हास येईल अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. इथे मी पाठीमागच्या भागाचेही कटिंग करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला अस्तरवरती ठेवून इस्त्रीने प्रेस करून घ्यायचे आणि गळा तयार करून घ्यायचा आहे. इथे मी अस्तरवरती कॅनव्हास ठेवून गळे दोन्ही पण तयार करून घेतलेले आहेत. इथे मी पुढच्या साईडचा गळा आहे तो पंचकोनी जॉईन करून घेते. कॅनव्हास जोडून झाल्यानंतर आतल्या साईडहून जिथे आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तिथे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर कॅनव्हासवरती
वरच्या साईडून दाबटीप देऊन घ्यायची. इथे मी पाठीमागच्या साईडचा गळा जोडून घेते. याच्यानंतर आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचे आहे. इथे मी शोल्डर जॉईन करून घेतलेले आहे. आता इथे मी गळ्यावरती रनिंग शिलाई देऊन घेते. गळ्याला हात शिलाई घालून झाल्यानंतर शिलाई काढून टाकायची, त्याच्यामुळे फिनिशिंग दिसते. आता इथे मी अस्तरचे कटिंग करून घेणार आहे. तर पायपिंगसाठी आपण जसे क्रॉसमध्ये कटिंग करून घेतो त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचे. इथे मी 1 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे. पायपिंगसाठी आपण जसे पट्ट्या कटिंग करून तयार करून घेतो त्याप्रमाणे जोडून घ्यायचे आहेत. आता इथे मी मुंड्याच्या साईडून जोडून घेते. पट्टी मी फोल्ड करून घेतलेली आहे. आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे. आणि एक्स्ट्राचा जो कापड असेल तर कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर इथे मी वरच्या साईडून दाबटीप देऊन घेते. आता इथे मी आतल्या साईडला फोल्ड करून शिलाई देऊन घेते. अशा पद्धतीने दुसऱ्या साईडचे पण मुंड्याची जो आकार आहे तो तयार करून घ्यायचा आहे.
इथे दोन्ही साईडचे मुंड्याची जी साईड होती ती तयार करून घेतलेली आहे. आता इथे मी फिटिंगचे माप टाकून घेते. इथे सीटचा जो आकार आहे तिथपर्यंत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे फिटिंगची. दुसऱ्या साईडला पण मी इथे शिलाई करून घेते. इथे मी दोन्ही साईडला शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला साईडचे जे कट आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 1 इंचाचा एक्स्ट्राचा कापड घेतला होता. त्याप्रमाणे मी इथे फोल्ड करून घेते. अशा प्रकारे आपल्याला इथे दोन्ही साईडला शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी दोन्ही साईडला शिलाई करून घेतलेली आहे आणि टॉप सरळ करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडून जो एक्स्ट्राचा कापड होता तो कट करून घेतलेला आहे. आता इथे मी खालच्या साईडून फोल्ड करून घेते. इथे मी शिलाई करून झालेला आहे आणि गळ्याला लेस लावून घेतलेली आहे गोल्डनची. तुम्ही बघू शकता छान झालेला आहे टॉप.